मी संकल्प केला। मला अनेक लोक विचारायची, दादा तुम्ही आमदार झाले नगरपालिकेत का जात नाही, कामं होताना दिसतायत। मी बऱ्याचदा सांगितलं, ही जनता ज्या वेळेस मला एक हाती नगरपालिका भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून देईल त्याच दिवशी त्या नगरपालिकेत जायचं मी ठरवलंय। आणि भाऊ काम चालू झालं की नाही या, अरे या पोटच्या पोरांना जर 19 ते 20 उद्यानं केली, नंतर 5 केली, अजून एक सुवर्णाताई उद्यान सगळ्यात मोठं उद्यान केलं। सुवर्णाताई उद्यान मध्ये गेलेत का तुम्ही? वाटतं का 40 गाव मध्ये आपण मी काम करतो, विरोधक काय म्हणता म्हणे 50-60 लाखाचंच काम झालं होतं मागच्या काळात 15 वर्षापूर्वी, यांनी जास्त पैसे काढले। अरे बाबा ते पैसे आम्ही काढतो का? सरकारचे रेट आहे, DSR आहे, तुम्हाला आम्ही 10 करोड रुपयाची प्रमा देतो। माझं विरोधकांना आव्हान आहे, 3 वर्षात शासन त्याचे पैसे टप्प्याटप्प्यात देणार आहे, जसे निघतील तसे तुम्ही करून दाखवावं काम। हे कुठलीही कामं करत नाही, फक्त निवडणुका आल्या, दहशत दादागिरी त्या शहरात कामं झाली, नको त्या पद्धतीने राजकारण करण्यात आलं आणि या भागाला, या विभागाला, या प्रभागाला विकासापासून लांब ठेवण्यात आलं। तुम्ही बघा शहर आता विकासाची चाहुलकडे पुढे जायला लागलंय। शहरात नवीन बदल तुम्ही पाहताय। कधी तुम्ही या घाट रोड पासून निघा तर स्टेशन पर्यंत कधी खड्डेमुक्त कधी तुम्ही रस्ता पाहिला होता का ताई? किती वेळ लागायचा तिथपर्यंत जायचं म्हटलं, सगळा फपुटा तोंडावर यायचा की नाही यायचा? प्रभागांतर्गत रस्ते व्हायचीत का? आज तुम्ही पहा प्रभागांतर्गत आम्ही काही रस्ते करायला घेतली आहेत, काही रस्ते आता चालू करणार आहोत। जवळजवळ या परिसरातली छोटी मोठी कामं तर आम्ही हातात घेतलीच, परंतु येणाऱ्या काळात सबस्टेशनची कामं घ्यायची आहेत। इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न आता वाढतोय। मी तुम्हाला सांगतो, आम्ही लोक विकासावर बोलतो, इथं बसलेल्या कोण्या माणसाने सांगावं आणि मला फक्त असं सांगावं, खरंच तू दादा मंगे दादा काम करशील तर तुझं आम्ही जबाबदारी घेतो, किंवा तुम्ही मला इथं विचारा, मला एखाद्याने माणसाने उठून सांगावं आम्हाला हा पूल करून द्या, आम्हाला एखादं मोठं काम सांगावं, ते काम करून द्यायची जबाबदारी मी कधीही घेतो। मी जो शब्द देतो ती कामं आम्ही करतो। ह्या माझ्या विरोधकांची कामाची जबाबदारी घ्यायलाच तयार नाही आहे। मावशी करताय का कामं? काही फक्त बोलताय। काय करू माय सांग? उभीच राह तू, चालू का तूनच ऐकलेस? अरे सांग माय, तू सांग काय करू? आता इंग बैठकला जावले का? हा कितला दिवस मग करू? सांग तुम्हाला, जाऊ दे। माय तू नाव काय शे? शोभा माय, सुशीलाताई, सुशीलाताई तुम्ही म्हणे माय सारखी आहे, तुम्ही शपथ लिसन सांगस, मी काही खोटं बोलणारा माणूस नाही। हा पूल सांगा ना तू 1 ते 1.5 वर्ष मा चालू करसून 6 महिना मा 1-1.5 वर्ष माले परवानग्या तिकडे डायरेक्ट तुले बैठकले जावानी व्यवस्था झाली असं सरीले 30 वर्ष जाणी वाट देखी राणी, तुला 1-1.5 वर्ष मा हौ नदीवर नवीन पूल टाकी देसू, 3 पूल टाकात, अजून पुढे टाकसू, टाकाना होता पण अजून तू सांगा ना, चल तुम्ही बी ती इच्छा पुरी करी टाकस। 1-1.5 वर्ष मा तो पूल नाही पुरा करा, नावना मंगेश चव्हाण तुमले सांगायला येणार नाही। शेगा कोण मग हिम्मत अशी सांगानी मला रेकॉर्डिंग करी ठेवा तुम्ही। अरे आम्ही कामं करतो, लोकांना शब्द देतो आणि ती शब्द आम्ही कामाच्या माध्यमातून पुरी करतो। ह्या पुऱ्या 40 गावकऱ्यांनी तुम्ही मला अनुभवलंय। थांबाय मी सगळ्यात जर कामे करी टाकात तर तुम्ही मला नंतर विचारणारच नाही, म्हणजे ना विगत पुरा कामे आता सांगाय हो, थोडसा काहीतरी बाकी ठेवशात करो। तुम्ही मला जी कामं सांगताय, तुमच्या मनात अनेक प्रश्न आहे की या प्रभागातली परिस्थिती काय आहे। वर्षानुवर्षापासून तुम्ही पहा, अनेक वर्षापासून तुम्ही लग्न करून इथं ताई मावशी आलात, हे गाव तुम्हाला कधी बदलताना दिसला नाही, हा विभाग कधी बदलताना दिसला नाही। आज हे सगळं 2 मिनिटं सगळेजण तुम्ही बघताय, कधीही बदल तुम्ही इथं पाहिले नाही, तो बदल आता दिसायला लागलाय। विरोधक कधीही कामांवर बोलत नाहीये, विकासांवर बोलत नाहीये, ते कुठेतरी भावनिक साथ घातलाय, कुठेतरी दिशाभूल करताय, इथं जातीपातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करताय। मी या प्रभागातील सर्व माता बंधू भगिनींना इथं विनंती करायला आलोय, आज तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये राहिलात, ज्या परिस्थितीत तुम्ही जीवन जगलात, तुमच्या मुलांना पुढच्या परिस्थितीत जगू देऊ नका। तुम्ही समजदार होतात, तुम्ही संसार केला 30-30 वर्ष, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही कायम राहिलात तर तुम्ही तुमच्या तुम्हाला जर मुलगी असेल, तुम्ही तुमची मुलगी द्याल का अशा परिस्थितीत? द्याल का अशा ठिकाणी?
मग तुम्हाला मुली देताना लोकही विचार करतील की नाही करतील? काय सांगाल तुम्ही? इथं काही व्यवस्था नाही, काही नाही. मी तुमच्या आयुष्यात काय सगळेच बदल एकटा माणूस मी काय कोणी करणार नाही, पण ज्या मूलभूत सुविधा आहेत ते देण्याचं काम, त्याची जबाबदारी मी इथं घेतोय. एका रात्रीत जरी हा बदल होत नसला, सातत्याने प्रयत्न करून येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला या प्रभागातले सगळे प्रमुख रस्ते करून देण्याची जबाबदारी मी तुमच्या सगळ्यांसमक्ष घेतोय. सगळे रस्ते तुम्हाला इथं जे प्रमुख रहदारीचे रस्ते आहे ते मी तुम्हाला करून देणार आहे. मला अनेक समस्या सांगण्यात आल्यात की या प्रभागामध्ये काही मंदिराचा एक प्रश्न सांगितला, त्या मंदिराची तुम्ही चिंताच करू नका. मंदिर बनवणं हा सगळ्यात माझा आवडता भाग आहे. देवा धर्मासाठी आम्ही कधीही नाही म्हणत नसतो. इलेक्शन झालं की 15 दिवसात माय मावशी तुम्ही सगळेजण लागा, एकदम छान मंदिर आपण करायला लागू. ते कुठे हा माय थांबताय तरी थांबा, मला माझं वेळ कमी राहिला, मी तुमचंही ऐकतो. तुम्हाला मंदिर तिथं कुठे करायचं असेल त्याची तुम्ही तयारीला लागा. अरे देवाच्या कामाने काय आपण नाहीच म्हणत नाही. या शहरात अनेक ठिकाणी आपण ओपन स्पेसेस बनवल्यात, अनेक ठिकाणी मंदिरांची कामं घेतली, जीर्णोद्धाराची कामं घेतली, बरीचशी मंदिरं झालीत. आणि मंदिर बनवण्याचं नशीब हे काय प्रत्येकाच्या नशिबात नसतं. जर तुमच्या मनांमध्ये जर एखादं मंदिराचं काम असेल आणि ते जर माझ्या नशिबात असेल, त्याचा सर्वाधिक आनंद तुमच्यापेक्षा हा मला असणार आहे की या प्रभागातलं एखादं मंदिर मला बनवता आलं. आपण तेही काम करू, विकासाचंही काम करू. वैयक्तिकच्या संदर्भात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रभाकर भाऊला तुम्ही जाऊन ओळखता, संभा आप्पा तुम्हाला माहिती आहे. कुठली योजना म्हटली की हा माणूस दुडू दुडू पाहून तुमच्या घरापर्यंत पोहोचतो की नाही पोहोचतो, योजना आणतो की नाही आणतो. पण राजकारण करत असताना माणूस जर जास्त पुढे जायला लागला तर काही लोकांना त्याची ईर्ष्या तयार होतो. आणि मधल्या काळात एक मोठी घटना घडली, पण बघा काय त्या देवाला काळजी. अरे या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो माणूस पुन्हा तुमच्या सेवेत आला, त्याला पुन्हा एकदा आता सेवा करण्याची संधी द्यायची आहे. प्रभाकर भाऊ, कोणी काही म्हणू द्या, तुमच्या आयुष्यात तुमचे काही असतील नसतील, कोणी काय केलं असेल ते जाऊ द्या, पण ह्या माणसांची तुम्ही आयुष्यभर सेवा करा. ह्या माणसांची कर्म तुम्हाला वाचवतील, ह्या माणसांचे आशीर्वाद तुम्हाला वाचवतील. ह्या माणसांना कधीही काही कमी पडू देऊ नका. तुमचा बालाचा धक्का सुद्धा कोणी काही करू शकत नाही. तुम्हाला यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुनर्जन्म तुमचा झाला, त्याच्यामुळे तुम्ही तीही काळजी करू नका. यांच्या माध्यमातून तुम्ही जी कामं कराल, मी या प्रभागाच्या सगळ्या आमच्या प्रमुख लोकांच्या पाठीशी आहे. खरं तर संभा आप्पा इथं काम करणारा आमचा माणूस आहे. आम्ही ठरवलं होतं की या प्रभागातले काही विकास कामं आताच्या आता आम्ही काही प्रामुख्याने मंजुरीला घेतली होती, काही आम्ही DPR केले, आम्ही बाकीचे रस्ते तिकडचे केलेत, कितीतरी रस्ते तुम्ही करताना पाहिलं. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, इथला हा प्रभागातली ही उपस्थिती बघा, हे गाव बदलवण्याची जबाबदारी कोणी घेत आहे का? मी माझ्या विरोधकांना काय सांगतो की त्यांनी इथं येऊन सांगावं की आमची जबाबदारी, असं कोणीही म्हणत नाही. बघा टीका टिप्पणी मी करत नाही. राजकारणाच्या जागेवर, भावनेच्या जागावर आपण 2001 ला पद्मजाताईंना निवडून दिलं होतं की नाही? त्या नगराध्यक्ष होतं की नाही? त्यांना आमदारही केलं. मला सांगा, त्यांना एकदा कोणी भेटलंय का इथलं? कोणी तरी एक माणूस मला फक्त दाखवा, म्हणजे मला तरी कळेल त्यांना कोणी भेटलंय का? ताई तुम्ही भेटलात कधी? कधीच नाही. जी माणसं आपल्यात राहत नाही, मला एक सांगा, भावनेच्या भरात जर तुम्ही इथं काही निर्णय घेतला, उद्या जर तुमच्या काही समस्या झाल्यात, काम कोण करेल? कोणी करायची? जी लोक तुम्हाला भेटणार नाही, दिसणार नाही, या समस्यांची जबाबदारी कोणाची घ्यायची? मी विचारतोय की हे शहराची जबाबदारी कोणी घेतंय का? कोणीही शहराची जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. फक्त भावनेच्या आधारावर जर राजकारण होत असेल आणि माझ्या शहराचं नुकसान होत असेल तर माझा चाळीसगावकर सुज्ञ आहे. या चाळीसगावकरांचं नुकसान चाळीसगावकर कदापि सहन करणार नाही, पुढच्या पिढ्यांचं नुकसान सहन करणार नाही. या गावाला, या परिसराला, या शहराला, या वार्डाला, या विभागाला बदलवायची जबाबदारी मी इथं शब्द देऊन जातोय की आम्ही जबाबदारी घेतोय. इथल्या समस्या आम्ही टप्प्याटप्प्यात सोडवणार आहेत. एका दिवसात तर चित्र बदलणार नाही, हेही तुम्हाला माहिती आहे.
परंतु याचा अर्थ नाही की मागची 30 वर्ष काही झालं नाही, अजून 10-20 वर्ष याच्यामध्ये चालू ठेवायचं. अरे पहिल्या 5 वर्षात तुम्हाला प्रमुख रस्ते करून द्यायचं मी वचन तुम्हाला इथं देऊन चाललोय. सरकारच्या माध्यमातून कामं करताना तुम्ही पाहिलंय, जी कामं कोणीही जबाबदारी घेत नाही ती कामं आपण जबाबदारीने घेतली. आता तर या शहरामध्ये मोठे मोठे प्रकल्प येत आहे. आम्ही सांगितलं की 1000 कोटी रुपयाची विकास कामं इथं आणणार आहेत, जिल्ह्याच्या सर्व व्यवस्था इथं आणणार आहे. एक मला म्हटला की काय काय होणार आहे, म्हटलं इथं ॲडिशनल कलेक्टर ऑफिस येणार आहे, जिल्हा न्यायालय येणार आहेत, जेलचा प्रस्ताव पुढच्या टप्प्यात जाईल. हे सगळं आता आम्ही चालू केलं. तो म्हटले दादा तुमच्यासारखा माणूसच नाही, तुम्ही लई एक नंबर काम करताय. म्हटलं याचं काय काम पडतं एवढं. म्हणे जर जेल आली तर माझा ताणच मिटला, मला जळगावला जामीन घ्यायला जावं लागतं, इथल्या इथे काम होऊन जातं माझं, आणि दर वर्षभरात मी एकदा जातो. म्हणजे कोणाचं सुख कशात तर कोणाचं सुख. पण मी तुम्हाला सांगतो, गमतीचा भाग नाही म्हणून सांगत, पण या शहराला आपल्याला एका विकासाच्या उंचीवर न्यायचं आहे. आणि मायबाप जनता हो, तुम्हाला मी मावशींनो ताईंनो हे सांगायला आलेलो आहे. काही लोक काहीतरी सांगतील, जातीचं काही विष पडतील, आता कोणी काय सांगेल ते मला माहिती नाही. पण जर का तुम्ही ह्या वेळेस 2 तारखेला चुकलात तर तुमची ती परत विकासाची गाडी 5 वर्ष तुम्हाला दिसणार नाही. जर जळगावची एखादी गाडी हुकली तर 2-4 तासांनी दुसरी कुठली तरी गाडी येते, तिच्यात बसता येतं, जाता येतं, बसने जाता येईल, नाहीतर गाडी भाड्याने करून जाता येईल. परंतु विकासाची गाडी जर एकदा सुटली, जर चुकली तर 5 वर्ष ती तुम्हाला भेटणार नाही. मागची वर्ष तुम्ही एक गाडी चुकवली, या माणसाला घरी बसवलं, तुम्ही बघा काय झालं. काय झालं ताई, तुमच्या विरोधात कोण निवडून आलं भाऊ? ते उमेदवार नाही का आता? नाही, ते बरं झालं, ते तुमच्या सोबत ते वाटतं. ठीक आहे, बघा तुम्हाला सांगतो, काम करणारी माणसं ओळखा. ज्या दिवशी मंगेश चव्हाण काम करणार नाही त्या दिवशी मंगेश चव्हाणला निवडून देऊ नका. या बाईला ओळखता का तुम्ही? ही बाई कोण आहे? ताई कोण आहे ही बाई? तुमच्यातलीच वाटते का नाही? लोक म्हणता आमदारने त्याच्या बायकोला उभं केलं. अरे जरी ती माझी बायको असली, एखाद्या माणसाला, तुम्ही जे राजकारणी लोक आहे, तुमच्या माणसांना देखील लाजवेल, तिचं कर्तृत्व आहे, ती लोकांमध्ये राहते. या शहरातली कुठलीही गरीब बाई, कुठलाही माणूस, सर्वसामान्य माणसाला वाटतं की ही बाई आमच्यातली आहे. अर्ध्या रात्री लोक तिला जाऊन भेटू शकतात, काम सांगू शकतात, अशा पद्धतीचं काम आहे. आरोप प्रत्यारोप करणं सोपं असतं. भावांनो, मी तुम्हाला इथं सांगायला आलो आहे, तुम्हाला तर सांगतो की तुम्हाला माझ्याकडे यायची गरज नाही. तुम्ही फक्त प्रतिभा चव्हाणला भेटा. आणि प्रभाकर भाऊ, ही सगळी माणसं, ही नगरसेवक हुशार आहेत, यांना सगळं माहिती आहे. संबाप्पा असेल, या वार्डातल्या या परिसरातले सगळी लोकांना माहिती आहे. आम्ही कामं करण्यासाठी कायम कटिबद्ध आहोत. या परिसरामध्ये, या वार्डामध्ये जी अनेक समस्या आहेत, इथं मला सांगण्यात आल्या आहेत. खरं तर आता कागद, आज तुम्हाला या अनेक कागद आलीत, मला तर एक कागद आला. म्हटले काय, विरोधकांनी आपल्या सभेला गर्दी होऊ नये यासाठी महिलांना 600 रुपये प्रत्येकी देऊ केले, पण लोक त्यांच्यासोबत गेले नाही. अरे माझ्या सभेला गर्दी करायची गरज नाही आहे, मला भाड्याची माणसं आणायची गरज नाही आहे. अरे ही गोरगरीब जनता, माय बाप, ही आपलं होलसेल दुकान चालवते, यांच्या सुखादुखात कोण येतं यांना माहिती आहे. तुम्ही पैसे देऊन काय, अरे ही लोक काही देऊन केलं, तुम्ही भारतीय जनता पार्टीसून आणि आमच्यापासून लांब घेऊन जाऊ शकत नाही. ही जीवाभावाच्या माणसांच्या मनामध्ये एक विश्वास आहे. ही काम करणारी माणसं कोण आहे, बोलबच्चनगरी करणारी माणसं कोण आहेत, त्याच्यामुळे यांना ती गोष्ट सांगण्याची गरज नाही आहे. आज जर बघा एखादी जिल्ह्याची, तालुक्याची सभा झाली तरी त्या सभेला एवढी गर्दी जमत नाही आहे. ही फक्त एका प्रभागाची सभा आहे. कॅमेरावाल्यांना माझी विनंती आहे, सगळा कॅमेरा एकदा दाखवा. ही फक्त प्रभाग क्रमांक 5 ची प्रभाकर भाऊ संभाप्पाची ही फक्त एकच सभा आहे. त्यांच्या साथीला आमचा रामचंद्र भाऊ आहे, रामासारखा भाऊ त्यांच्या पाठीमागे उभा आहे. ही त्यांची ही सभा आहे, ही कुठली पूर्ण शहराची सभा नाहीये. आणि आलेल्या प्रत्येक मावशीच्या चेहऱ्यावर आनंद आहे. अरे आमचा घरातला मंगेश दादा बोलतोय, तो आम्हाला जे सांगेल ती काम करतोय. खरं आहे की नाही मावशी? तुम्ही चिंताच करू नका, तुमच्या सुखादुःखात मी आहे. तुम्हाला
तुम्हाला कोणालाही सोडणार नाहीये. या 40 गावकरांच्या प्रत्येकाच्या मनातला हा विश्वास आहे. आणि ही निवडणूक लोक म्हणतात की मंगेशदादाने पुढे घेतली आहे. मी तर मला बाहेर पण वेळ अपुरा पडतोय. माझ्यावर आरोप करायला बाहेरचे लोक इथं आणतायत, त्यांना काही काही सांगताय. परंतु माझी जनता, माझा 40 गावकर, माझ्या या गावातली प्रत्येक भगिनी, प्रत्येक तरुण, प्रत्येक सहकारी हा यांच्या मनातला विश्वास घेऊन आज भारतीय जनता पार्टी सोबत आहे. कोणी काही सांगू द्या. मी तर अनेक विरोधकांना सांगितलं, अजून काही लोक आणा. बघा मला सांगा ताई, बाहेरचा माणूस येऊन किंवा कोणावर टीका टिप्पणी करून गावाचं भलं होणार आहे का? मी कोणाला 4 शिव्या दिल्या म्हणून गावाचं कल्याण होईल का? उद्या कामं करावे लागतील. मी यांना काय पहिल्या दिवसापासून सांगतोय, येऊन उभं राहा आणि दाखवा की तुम्ही गावात काय कामं कराल. आहे का तुमचा विश्वास यांच्यावर कामं करतील असा? आहे का तुमचा विश्वास आहे का? ताई, कोणी कामं करू शकतो का? ती कामं कोण करू शकतं? करू शकतो की नाही? हा तुमचा मनात विश्वास आहे ना? मी या तमाम मायबाप जनतेला, या माझ्या बांधू भगिनींना, या वडीलधारी मंडळींना या माध्यमातून सांगतो, तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. या प्रभागाची जबाबदारी, या विभागाची जबाबदारी, या शहराची जबाबदारी आम्ही घेतोय. त्याच्यामुळे तुम्ही येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीचे आमचे दोन्ही उमेदवार रुपालीताई आणि संभाप्पा आणि प्रतिभा चव्हाण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांना मोठ्या मताने तुम्ही फरकाने निवडून द्यायचं आहे. किती मतांचा फरक राहील? किती मतांचा फरक राहील ताई? 100%. जमीन आसमान राहील. बघा, आम्हाला आसमानावर पाठवू नका, जमिनीवर राहिलं पाहिजे. जमिनीवर पाय राहिले की माणसं माणसात राहतात. आणि जी लोक आसमानात गेली, त्यांच्या जमिनीवर पाय टेकले नाही, ती लोक माणसात कधी राहत नाही. आम्ही तुमच्यात राहू, तुमच्यात काम करू. सुखात दुःखात अडी अडचणीत तुम्ही आम्हाला कायम अनुभवलंय, कायम आपण सहकार्य केलंय. माझ्या मते CMRF मध्ये तुम्ही बघा, आम्ही रेकॉर्ड देतो. माझ्या समोरच्या विरोधकांना तुम्ही विचारा की मुख्यमंत्री सहायता निधी असेल, शासनाच्या योजना असतील, तुम्ही रेकॉर्ड तपासा. अरे आपण कितीतरी लोकांना, गोरगरीब लोकांचं कोणी आलं असेल दवाखान्याला, सगळ्यात जास्त मदत आम्ही करतो. कोणी माय म्हटलं की मी पंढरपूरला येतं, मी राजकारणात पंढरपूरचा वारीचा, मी तुम्ही बघा माझी 100 भाषणं ऐका. मी फार पंढरपूरच्या वारीचा राजकीय फायदा घेण्याचा आमचा कधीही प्रयत्न नसतो. अरे ती पंढरपूरची वारी ही आमच्यासाठी एक अस्मितेची वारी आहे. कोणी म्हटलं तो खरंच विठ्ठलाचा भक्त आहे का? त्या उन्मेष पाटलांना म्हणावं, तुझ्या आयुष्यात तू पंढरपूरला एकदा गेला नाही. अरे स्वतःच्या आईला फक्त एकदा घेऊन जा. किंवा माझ्यासाठी तर ही जनता तर विठ्ठल आहेच, परंतु आम्ही विठ्ठलासाठी यासाठी नेतो की त्याचं एक मला समाधान आहे. हजारो मायबाप जनतेला पंढरपूरला नेत असताना त्याची बरोबरी राजकारणाच्या कुठल्याही प्रक्रियेशी होऊ शकत नाही. त्यातही तुम्ही राजकारण करता या शहरासाठी आणि त्या पांडुरंगाच्या भक्तांसाठी. हे दुर्दैव आहे. एकदा तरी घेऊन जाऊन दाखवा तुम्ही काय सांगता. अरे कुठलंच काम तुम्ही करू शकले नाहीये. ज्या देशमुख परिवारावर तुम्ही खालच्या स्तरावर आरोप केलेत, काय काय त्यांच्या 3 पिढ्या काढल्यात. त्या प्रदीप काका देशमुखांना म्हटले की यांच्या त्या मुछीतनं काहीतरी तुम्ही लोकांवर अत्याचार आणणार करता. त्या मुछीच्या छताखालीच ते आता जावं लागलं. अरे आम्ही कधी खालच्या स्तरावर आरोप केले नाहीये. जे म्हटलो ते म्हटलो, जे आहे ते आहेच. ती भूमिका आम्ही कधी बदलवली नाहीये. आणि आज ही लोक आरोप प्रत्यारोप करत असताना या शहराला गुमराह करण्याचा प्रयत्न करताय. मी तुम्हाला सगळ्यांना या माध्यमातून विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला आपली जी कामं आहेत ती आम्ही करूच. या नवागाव परिसरात बरीचशी स्वमालकीची घरे आहेत, पण ती नाववार नाही झाली. गुंठेवारीचा एक प्रश्न आहे. मोतीलाल भाऊ, तुम्ही सांगितलं की सर्वांसाठी घरे PMY मध्ये ती करता येतात. हा शासनाचा तर 1 ऑगस्ट 2025चा GR आहे. यामध्ये जी वापरात नसलेली किंवा इतर ठिकाणची जी विकासासाठी भविष्यात लागणाऱ्या जमिनी आहेत, सार्वजनिक रस्त्याचे जे काही आहेत, त्याच्यातली बरीचशी शासकीय धोरणानुसार तिथली अतिक्रमणे नियमित करण्याची कार्यपद्धती ही 1 ऑगस्टच्या GR मध्ये दिलेली आहे. आता 10 मिनिटं राहिली आहे. मी आता फार वेळ घेणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो की आपण त्या संदर्भात काळजी करू नका. एक 3-4 प्रमुख लोक याच्यामध्ये लक्ष घाला. कोणीतरी पाठपुरावा करण्याची जबाबदारी घ्या. या संदर्भात मी तुमची एक बैठक लावतो, शासनाकडे लावतो, जिल्हाधिकाऱ्याकडे लावतो
आणि गरज पडली तर तुमच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे देखील या विषयासाठी बैठक लावेल। तुम्हाला माहिती नसेल, एखाद्या गरीब माणसाला 50,000 लाख रुपये लागते, जर एखादा दवाखाना जर त्यात बसत नसला तरी आपण तुम्हाला सांगतो की त्यामध्ये मी जातो आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांची सही आणतो की विशेष बाब म्हणून द्या। महाराष्ट्रातल्या काही आमदारांमध्ये एक तुमचा असा आमदार आहे की जो एखाद्या गरीब माय माऊलीसाठी 1 लाख रुपयासाठी मुख्यमंत्री कार्यालयाची पायऱ्यांवर जातो। हे का? हे यासाठी की या आमच्या जनतेला कुठेतरी त्याचा फायदा झाला पाहिजे। मी तुम्हाला आजच्या या माध्यमातून तुम्ही सगळे आलेली मंडळी, तुम्ही म्हणाल की आता 2 तारखेला मंगेशदान सांगितलं की निवडून आले, असं करून चालणार नाही। मावशी, ताई, माई, अक्का, तुम्ही सगळ्यांनी 2 तारखेला लक्षात ठेवा, या वेळेस जर आपण पुन्हा चूक केली तर आपल्याला पुन्हा विकासाची गाडी लवकर मिळणार नाही। येणाऱ्या 2 तारखेचं आपलं मत कुठे? ताईचं मत कुठे? ताई, काका, भाऊ, मागे आवाज खालून आला पाहिजे। कुठे? अजून आवाज गेला नाही बाहेर। कुठे? कुठे? मागे काही प्रॉब्लेम आहे का? भाऊ काही चुकतंय का? सगळ्यांचं मत कुठे? ताईचं मत, भाऊचं मत, काकाचं मत, बाईचं मत, बाबाचं मत, मावशीचं मत ठरलं। आता काय ठरलं? ताई, तुझा पूल कधी करेल मी? काय सांगितलं? हा, बस या संदर्भात ही सभा संपवत असताना मी पुन्हा तुम्हाला विनंती करतो, विकास कामांच्या शहरात संदर्भात या परिसरातली या वार्डाची जबाबदारी घेत असताना इथले गुंटेवारीचे काही प्रश्न आहे, मी जर आज सांगितलं की मी करून दिलं, त्यातले चलन किती येतात, कशी येतात ती मला एकदा तपासू द्या। त्याची शासकीय विहित पद्धती एकदा समजून आपण त्या GR चा संदर्भ घेऊन ज्या ज्या शासकीय बैठका घ्याव्या लागतील, यामध्ये या वार्डातील 3-4 लोकांची समिती करा। त्या समितीतले 1-2 लोक विरोधक ठेवा, जे राजकारण करतात, खास करून जे विरोधक असतील त्यांना त्या समितीमध्ये यासाठी घ्या। आपण काम करतोय का नाही करतोय हे त्यांनाही कळलं पाहिजे। तुम्ही काळजी करू नका, या वार्डाच्या या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी तुमच्या सोबत आहे। आणि जाताना एक सांगतो, तो आमचा भारतीय जनता पार्टीचा बापू आयरे आहे, तो लोकांना सांगतो की मंगेशदादांनी सांगितलं, असं काही सांगितलेलं नाहीये। अशा माणसांवर तुम्ही भरोसा ठेवून या वार्डाचं नुकसान करू नका। आम्ही बापू आयरेंना पण आजच सांगणार आहेत, जर तुम्ही उद्यापासून जर अशा पद्धतीने मत मागत असाल तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीतनं आम्हाला निलंबित करावं लागेल। तुम्हाला आम्ही कधीही भारतीय जनता पार्टीने परवानगी दिली नाही। लोकांची दिशाभूल करण्याचा काही लोक प्रयत्न करतील, काही सांगतील की भाऊने सांगितलं की इकडे संभापालाच्या ऐवजी इकडे द्या, संभापाल सांगतील की तिकडे द्या, तुम्ही फक्त हातात हात घेऊन राहा। कोणी म्हणाल रामचंद्र भाऊ नाराज झाले, अरे रामचंद्र भाऊ मनाचा एवढा मोठा माणूस आहे की जो या प्रभागात तो प्रभू दावेदार होता, पण म्हटलं दादा मी माझ्या आयुष्यातल्या अनेक संकट पाहिली, अनेक लोकांना साथ दिली, ज्यांना साथ दिली त्यांना माझी किंमत राहिली नाहीये। मी आजवरच्या आयुष्यात काय केलं नाही केलं ते जाऊ द्या, परंतु आज पुन्हा या प्रभागासाठी या लोकांसाठी तुम्ही निर्णय घ्या। या निर्णयासोबत मी तुमचा राहील। फक्त माझ्या या वार्डातील प्रभागातील लोकांना एकदा तुम्ही आश्वस्त करा, मला जर या शहराला या वार्डाला जर तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जर काम होत असतील तर मी स्वतः थांबायला तयार आहे। अशा पद्धतीने रामचंद्र भाऊ सारखा माझा सहकारी थांबला, त्यांनी मोठं मन केलं, मी त्यांचं एकदा मनापासून आभार मानतो। संभा आप्पाला माझं सांगणं असेल, संभा आप्पा राजकारण येत राहतं जात राहतं, परंतु ज्या माणसाने आपल्यासाठी मोठं मन केलं एकदा मला दुखवा, पण अशा माणसांना दुखू नका, हेही तुम्हाला मी सांगेल। तुम्ही सगळे एक संघ राहून भारतीय जनता पार्टीच्या 2 तारखेला या होणाऱ्या निवडणुकीला प्रचंड मोठ्या बहुमतांनी आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे आपले प्रतिभा चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं, एवढंच तुम्हाला सांगतो। तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद घेतो। मायबाप जनता हो, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।